छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौक येथून विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत बुद्ध लेणी बचाव महामोर्चा संपूर्ण भिक्खू संघाच्या वतीने आयोजित करण्यात आला। त्यामध्ये शहरातील तमाम बौद्ध बांधव, महिला उपासक, नोकरदार वर्ग, विद्यार्थी अशा 5 लाखांचा जनता भल्या मोठ्या संख्येने उपस्थित होती। शासनाने अलीकडेच काढलेल्या बुद्ध लेणी परिसरातील अतिक्रमित विहार, बुद्ध मूर्ती व तसेच आजूबाजूचा परिसर हा अतिक्रमित आहे, अशी नोटीस भिक्खू संघाला बजावण्यात आली होती। त्याच अनुषंगाने आज सर्व भिक्खू संघाच्या वतीने बुद्ध लेणी बचाव महामोर्चा काढण्यात आला। बुद्ध लेणी ही ऐतिहासिक असून ती संपूर्ण जबाबदारी ही बुद्ध अनुयायींची आहे आणि ती आम्ही अशा प्रकारे कुणाच्याही ताब्यात देणार नाही, अशी मागणी करण्यात येत होती। लेणी आमच्या हक्काची नाही, कुणाच्या बापाच्या, अशा घोषणा महामोर्चातून ऐकू येत होत्या। बुद्ध भिक्खू, बुद्ध उपासक, उपासिका यांनी अत्यंत शांतीच्या मार्गाने हा मोर्चा काढण्यात आला। त्यामध्ये संपूर्ण शहरातील लोकांनी आपले सर्व मतभेद बाजूला ठेवून यामध्ये सहभाग घेतला। बुद्ध लेणीला बुद्ध सर्किट म्हणून घोषित करण्यात यावे, येथे राहणाऱ्या भिक्खू संघाला संरक्षण द्यावे, बुद्ध लेण्यांवर पाण्याची व्यवस्था शासनाने करावी, बुद्ध लेणी परिसर हा पर्यटन स्थळ व पवित्र स्थळ मानून घोषित करण्यात यावा, आमच्या लेणीला कुणीही हात लावू नये, अशा प्रकारच्या विविध मागण्या घेऊन हा लाखोंचा जनसागर विभागीय आयुक्तांकडे धडकला। संपूर्ण शिस्त व नियोजनबद्ध असा मोर्चा आज छत्रपती संभाजीनगर वासियांना पाहायला मिळाला। लाईव्ह न्यूज करता छत्रपती संभाजीनगरहून दिलीप वरघट यांची रिपोर्ट।